नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। परत आज राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेमध्ये 7 मोठे बदल करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सध्या गर्दी होत आहे। महिलांचे रांगा सुद्धा लागत आहेत। अनेक यामध्ये जे अटी आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत। या संदर्भातील जे 7 निर्णय आहेत पूर्ण सविस्तररित्या समजून घ्या। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, पहिले जे बदल आहेत ते सर्वप्रथम समजून घ्या। सदर योजनेत अर्ज करण्याची जी मुदत आहे 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत जी आहे 2 महिने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे। तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दर महिना 1500 रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जाणार आहे। हे सुद्धा ध्यानात ठेवा। दुसरे जे बदल आहे, या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलेकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्यासाठी आता तुम्हाला डोमेशियल काढण्याची गरज नाही। त्यानंतर तिसरे बदल आहे, सदर योजनेत 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे। यामध्ये 5 एकर पर्यंत पूर्वी लाभ दिला जाणार होता अशी अट त्या ठिकाणी होती। चौथे जे बदल आहे, सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट जे आहे 21 ते 60 वर्ष वयोगटाऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे। त्यानंतर पाचवा जो बदल आहे, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतींचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। सहावा जो बदल आहे, रुपये 2,50,000 उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। म्हणजे तुमच्याकडे आता पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाची गरज नाही। सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे असा सुद्धा उल्लेख यामध्ये स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। मित्रांनो, हे जे 7 बदल आहेत अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या CSC सेंटर असेल, आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत होते। महिला असंख्य पद्धतीने त्या ठिकाणी जात होत्या, परंतु तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल, पिवळा किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला रहिवासी आणि उत्पन्नाची या ठिकाणी गरज नाही। हे जे 7 बदल आहेत हे 7 बदल नीट एकदा परत समजून घ्या। अतिशय महत्त्वपूर्ण हे बदल आहेत। या बदलामध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। मित्रांनो, प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी होत आहे। ती गर्दी या ठिकाणी कमी होईल आणि तेवढीच मदत त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, आज इथेच थांबूया। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।